काल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यांच्या 2 मागण्या होत्या. त्याच्यावर आयोगानं निर्णय दिला आणि एक्झाम देखील पुढे ढकलली. त्यानंतर आमदार रोहित पवार आणि एमपीएससीच्या सगळ्या मुलांनी शरद पवारांची सकाळीच भेट घेतली. दादा, शरद पवारांची तुम्ही सगळ्यांनी भेट घेतली, काय नेमकं बोलणं झालं त्यांच्या? कालचं आंदोलन या सगळ्या विद्यार्थ्यांचं होतं आणि खूप ताकदीने स्वतःच्या हक्कासाठी हे आंदोलन त्यांनी उभं केलं होतं. म्हणजे 30,000 विद्यार्थी आले होते आणि सरकारने अजून एक दिवस पुढे घेतला असता तर लाखावर तो आकडा गेला असता. मग कुठेतरी या विद्यार्थ्यांच्या रोषापुढे त्यांच्या संघटनात्मक जे वातावरण झालं होतं त्यापुढे सरकार झुकलं. आयोगाला सुद्धा यांच्या बाजूने निर्णय घ्यावा लागला. पण त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहेत, ते कन्फ्युजन काढावेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा म्हणून या सगळ्या पदाधिकारी विद्यार्थ्यांनी ठरवलं की ठीक आहे, सरकारने ट्विट केलं असलं, आयोगाने ट्विट केलं असलं तरी सुद्धा कुठेतरी आम्हाला यात क्लॅरिटी मिळावी. आणि मग मी एक भूमिका तिथं मांडत असताना साहेबांबद्दलची भूमिका मांडली. कारण साहेब परवा सुद्धा आयोगाच्या प्रमुखाशी बोलले होते. काल सुद्धा त्यांनी ट्विट पहाटे तिथं मध्यरात्री तिथं ट्विट केली होती आणि त्या अनुषंगाने मी विनंती केली होती की चला आपण साहेबांना तिथं भेटू. आणि त्या अनुषंगाने हे इथं साहेबांना भेटायला आले. साहेबांची भेट झाली. साहेबांनी लगेचच उद्या संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना आपण भेटूया यासाठी त्यांनी ऑफिसली फोन सुद्धा केला होता. पण मुख्यमंत्री साहेब मुंबईत उद्या नाही आहेत. तर मग या महिन्याअखेरीस म्हणजे 27, 28, 29 याच्या आसपास या सर्व विद्यार्थ्यांची पवार साहेबांच्या समवेत मुख्यमंत्री साहेबांबरोबर भेट होईल आणि त्यांचे जे काही कन्फ्युजन आहेत ते सर्व कन्फ्युजन मुख्यमंत्र्यांसमोर ठेवून ते त्याच बैठकीमध्ये सुटावेत अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसोबत आपण बोलूया. शरद पवारांची भेट घेतली. एक जे काही संभ्रम निर्माण झाला होता तो दूर करण्यासाठी आता शरद पवार तुमच्यासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं. हो, आम्ही म्हणजे रोहित दादांनी आमची भेट घडवून दिली शरद पवार साहेबांसोबत. शरद पवार साहेबांना आम्ही आमच्या सर्व समस्या सांगितलं की काल काय झालं की नोटिफिकेशन आलं, पण नोटिफिकेशनमध्ये असं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की ज्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं 258 जागांसाठी, तर त्या जागा येत्या 2024ची जी एक्झाम आहे त्यामध्येच ऍड होतील, हे कुठेही मेन्शन न केल्यामुळे आजही विद्यार्थी संभ्रमात आहे. तर ते आमचं संभ्रम दूर व्हावं यासाठी आम्ही आज शरद पवार साहेबांकडे आलो होतो. या दोन्ही याच्यात जे नोटिफिकेशन काढले त्यात संभ्रम आहे. नेमका संभ्रम काय आहे आणि आता तुम्ही भेट घेतली त्यात शरद पवारांनी तुम्हाला काय सांगितलं? संभ्रम काय आहे की आयोगाने एक नोटिफिकेशन काढलं होतं की आम्ही ह्या जागा ज्या आहेत 258 ती वेगळी ऍड काढू आणि पदभरती करू, जाहिरात काढून पदभरती करू. पण आमच्या विद्यार्थ्यांची एक मागणी होती की जी काही 2024ची जाहिरात आहे त्यामध्ये ह्या जागा समाविष्ट करा आणि सर्वसमावेशक पदभरती करा. मग ह्या संदर्भात संभ्रम आहे. त्यामुळे रोहितदादांनी ज्या आंदोलनस्थळी असताना रोहितदादांनी स्वतः शब्द दिला आणि साहेबांना फोन केला आमच्यासमोर की असा विषय आहे साहेब आणि वैयक्तिकरित्या तुम्ही लक्ष घाला. मग त्यावेळेस साहेबांनी फोनद्वारे शब्द दिला होता संवाद साधताना की मी ह्या विद्यार्थ्यांसाठी उतरतोय आणि स्वतः वैयक्तिकरित्या जोपर्यंत त्यांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत वैयक्तिकरित्या मी पाठपुरावा करेन आणि ह्या विद्यार्थ्यांच्या बाजूने मी उभा राहीन. आणि हा जो संभ्रम आहे, आजच्या मीटिंगमध्ये दादांनी जे मीटिंग अरेंज केली, शिष्टमंडळ आम्ही आलेलो आहोत, त्या शिष्टमंडळ आल्यानंतर की ही चर्चा झाली, संभ्रमाबद्दल झाली, जे गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टीवर चर्चा होऊन स्वतः पवार साहेबांनी बोललेत की मी स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष घालीन आणि तुमची सीएम साहेबांशी भेट घडवून ह्या सर्व गोष्टीवरती चर्चा करून सर्व गोष्टी मार्गी लावेन असं स्वतः मोठे साहेबांनी पवार साहेबांनी बोललेले आहे. शिष्टमंडळ तयार करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट. मुख्यमंत्र्यांसमोर नेमकं काय? कारण एकच मागणी नाही एमपीएससीची. काल जशा 2 मागण्या मान्य झाल्या त्याच्यानंतर अनेक मागण्या म्हणजे 15,000 कंबाईनच्या ज्या काही मागण्या होत्या या सगळ्या मागण्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडणार आहात? येस, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काही 3 प्रमुख मागण्या होत्या, जसं माझ्या सहकार्याने सांगितलं, पहिला मुद्दा जो होता तो अॅग्रीचा, तर साहेबांनी सांगितलेलं आहे येत्या 5 दिवसांमध्ये साहेब मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहेत. आणि जसं मगाशी दादा म्हटले की एवढे मोठे नेते आज आमच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी जे आलेले आहेत तर मुख्यमंत्री साहेब सुद्धा त्याला सकारात्मक वेळ देतील. दुसरा जो प्रकर्षाने तुम्ही जो मुद्दा मांडला कंबाईनचा, गट ब आणि गट क जा, तो मुद्दा स्वतः मी मांडला, दादांनी सांगितलं, साहेबांनी पण त्याला हे केलं. आता तो मुद्दा असा होता की एक तर मागची जी आपली परीक्षा होती ही 30 एप्रिलला झालेली होती, 30 एप्रिल 2023ला.
त्यानंतर जे नोव्हेंबरला 8-9 नोव्हेंबरला 2023ला आपल्याकडे वार्षिक वेळापत्रक आलं आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला बघायला मिळत होतं की फेब्रुवारी 2024ला सदरची कंबाईनची परीक्षा होऊन ती परीक्षा म्हणजे जाहिरात येऊन सदरची परीक्षा 16 जूनला होणं अपेक्षित होतं. पण मग नंतर अशा काही गोष्टी झाल्या, म्हणजे समजा आता लोकसभा इलेक्शन झाले, मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कारणांनी पुढे गेल्या आणि मग त्यानंतर आता पुढे गेल्या. त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका मांडली, पण मग अशा वेळेस आता ती जाहिरात लवकरात लवकर यावी, ती जास्तीत जास्त पदभरतीची यावी. मागच्या वेळेस जसं साहेब सुद्धा म्हटले होते की 7,500 जागांची जशी ऍड निघालेली होती, तरी तशीच आता एक 7,500 ते 10,000 जागांची ऍड ही यावी आणि जास्तीत जास्त जे काही माझ्यासारखे सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा आहेत, जे काही गोरगरीब आम्ही घरातनं येतो, तिथे आम्हाला शासकीय नोकरीमध्ये जायची संधी मिळावी. आम्ही आमच्या प्रयत्नांनी जाऊ आणि मग त्यानंतर आम्ही सुद्धा तो एक प्रकारे राज्याची सेवा करण्यासाठी तिथे कटिबद्ध असू. साहेबांनी तो सुद्धा मुद्दा घेतला. मग ह्या 3 प्रमुख मागण्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचं साहेबांनी सुद्धा केलं. तर येत्या 5 दिवसामध्ये भेट होईल अशी अपेक्षा आपल्याला 100% जी सकारात्मकच होईल. शरद पवार स्वतः तुमच्यासोबत येणार आहात असं मला असं कळतंय. काय नेमकं त्यांनी सांगितलंय? ते स्वतः येणार आहेत मुख्यमंत्र्यांकडे तुमच्यासोबत? खरं तर साहेबांनी भूमिका विद्यार्थ्यांच्या बाजूने घेतली आहे. खरं तर विद्यार्थी एवढं आंदोलन करत आहेत, विद्यार्थी एवढं स्ट्रगल करत आहेत, त्यामुळे साहेब आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. साहेब म्हटले आहेत की मुख्यमंत्री साहेबांबरोबर स्वतः मी येणार आहे. तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे आणि सीएम साहेब लवकरात लवकर त्या मागण्या मान्य करण्यासाठी मी जेवढे प्रयत्न करतो तेवढे प्रयत्न करणार आहेत. अजून काय मागण्या असेल ते मागण्या मान्य करण्यासाठी साहेब स्वतः येणार आहेत मुंबईला. आणि खरं तर विद्यार्थ्यांना एक पॉझिटिव्ह पण यायला लागला आहे. कोणीतरी आपल्या बाजूने येतोय, कोणीतरी झगडतोय, साहेब येतात आज आपल्या बरोबर. त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुणी पण येते, साहेब आले तर विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. खरं तर विद्यार्थी अभ्यास करत आहेत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत नाहीत, परीक्षा आलं तरी जॉईनिंग येत नाहीत, जॉईनिंग आलं तरी या ठिकाणी लवकर पुढचे एड येत नाहीत, नियुक्ती येत नाहीत, अशा असंख्य प्रश्न आहेत. त्यामुळे विद्यार्थी या टेन्शनमध्ये आहेत. आता साहेबांचा त्यांना आधार मिळाला आहे. हा आधार साहेबांचा मिळाल्यामुळे विद्यार्थी थोड्या प्रमाणात त्याचा प्रश्न 100% मार्गी लागतील हा विद्यार्थ्यांना विश्वास आहे. त्यामुळे आम्ही साहेबांना विनंती केली, साहेबांनी विनंती मान्य केली आणि आम्ही आता सीएम साहेबांबरोबर या ठिकाणी मीटिंग आहे त्या तोरगा निघेल. तर आता या सगळ्यात 5-6 दिवसांचं अंतर होणार आहे, त्यामुळे अभ्यासाचं देखील नुकसान होतं. हो मॅडम, अभ्यासाचं नुकसान म्हणजे आम्ही पर्सनली तर 1.5 महिन्यापासून या गोष्टीवर काम करत आहे. त्यामुळं 1.5 महिन्यापासून अभ्यास पण नाही आणि काल ज्या 2 मागण्या झाल्या त्याच्यामध्ये फक्त एक्झाम पुढे जाईल असं डेट पण नाहीये त्याचं आणि 258 जागांचं पण ॲग्रीच्या क्लिअरिफिकेशन नाहीये. मग त्याचा पाठपुरावा असं शरद पवार करतो बोललेत. मग सीएमची बैठक झाल्यानंतर ते क्लिअर होईल. तुम्ही IBPS आणि दोन्हीचा फॉर्म भरला होता का? आणि भरला असेल तर मग आता पुढचं तुमचं काय? IBPS ची परीक्षा देणार 25 तारखेला? नाही मॅडम, मी राज्यसेवेचा फॉर्म भरला होता, पण दोन्ही एक्झाम ओव्हरलॅप असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही फॉर्म भरले होते त्यांचं वैयक्तिक नुकसान होत होतं आणि IBPS अगोदर प्री शेड्यूल्ड एक्झाम होती, तरी MPSCने त्या ठिकाणी एक्झाम ठेवली आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या डावलून एक्झाम घेण्याचा म्हणजे रेटून नेण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही काल जे आंदोलन निर्णय घेतला त्यामध्ये रोहितदादा आणि सक्रिय सहभाग घेतला आणि पवार साहेबांच्या ट्विटमुळे हा विषय मार्गी लागून आम्हाला न्याय मिळाला. या सगळ्या MPSCच्या त्यांच्या पाठीशी शरद पवार आता उभे असलेले दिसत आहेत. त्यांनी आज सकाळी या सगळ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हा प्रश्न मांडेन आणि विद्यार्थ्यांना तुम्ही शिष्टमंडळ एक स्थापन करा, या शिष्टमंडळाला घेऊन मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, तुमच्यासोबत मी स्वतः देखील मुख्यमंत्र्यांच्या दरबारी येणार असं शरद पवारांनी या विद्यार्थ्यांना आश्वासन दिलंय. आता वाट पाहावी लागणार आहे की यावर सरकार काय निर्णय घेतं आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नेमकं या विद्यार्थ्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतात का? कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.